आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जनविकास फाउंडेशनचे आदरणीय विजयजी लांडगे सर हे आळस न करता दररोजचा व्यायाम करण्यासाठी येतात। हे खूप मोठे सोशल वर्कर आहेत। विशेषतः लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये यांचं सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम आहे। एवढं सर्व सामाजिक काम सांभाळून देखील त्यांनी व्यायाम करण्यासाठी येतात। त्यांना विचारूया त्याने काय ते। नमस्कार राजुरी सर, सर्वप्रथम मी तुम्हाला अभिनंदन करतो की आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये जी मोहीम आमच्या राजुरी सरांनी राबवलेली आहे ती खरंच कौतुकाचे पात्र आहेत की इतके मोठे पत्रकार असताना सुद्धा ते रोज सकाळ सकाळ उठतात, व्यायामला येतात आणि चांगल्या पद्धतीने जनजागृतीचं काम करतात आपले आरोग्य आपली जबाबदारीमध्ये। निसर्गाची सर्वात मोठी देण आहे आरोग्य संपत्ती आणि सध्याच्या 21व्या शतकामध्ये माणूस हा खूप आळशी झालेला आहे। आज आपण जर बघितलं हार्ट अटॅक, डायबिटीज अशा अनेक बिमाऱ्या लोकांना होत आहेत। त्याचं कारण आहार नसल्यामुळे आणि खूप म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे की आजच्या या मॉडर्न युगामध्ये माणूस हा व्यायामापासून फार लांब निघत चाललेला आहे। तरी पण मी आमच्या राजुरी सरांना खूप अभिनंदन त्यांचं करतो की आपले आरोग्य आपल्या जबाबदारीमध्ये ते इतकं मोठं कार्य, सामाजिक कार्य जवळपास महाराष्ट्रामध्ये ते करतात। ते खरोखरच कौतुकाचे पात्र आहेत। आणि मी आरोग्याची माहिती सांगतो की रोज सकाळी उठल्यामुळे आपल्याला आपल्या जे काय प्रोटोकॉल आपले कामाचे असतात त्याच्यामध्ये आळस कुठल्याही पद्धतीचा येत नाहीये। चांगल्या पद्धतीने शरीर चांगलं राहतो, एनर्जी येते। एनर्जी आल्यामुळे दिवसभर तुम्ही एकदम फ्रेश राहून अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जे काय वर्कआउट ते आपण करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे आपल्याला एक एनर्जी भेटते। आणि सरांनी आपलं आरोग्य आपल्या जबाबदारीमध्ये मला दोन गोष्टी बोलण्याची संधी दिली। एवढं सर्व दिवसभरातलं शेड्यूल बिझी असताना देखील दररोजचं तुम्ही व्यायामचं टाइम मॅनेजमेंट कसं करता आणि किती वर्षापासून व्यायामला येता? जवळपास तर मी एक 1.5 वर्षापासून ह्या वेळेचा आणि ह्या व्यायामचा महत्त्व कळालं की ज्या टायमिंगमध्ये कोरोनासारखी महामारी सुरू झाली आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालतो, त्यानंतर जी काय रेमडेसिवीर मला माझ्या शरीरावर जी काही दुष्परिणाम झाले त्या गोष्टीला पूर्ण ध्यान ठेवून मी शरीर रचनाची सगळ्या गोष्टी बघून रोज न चुकता माझं कितीही बिझी शेड्यूल असलं मी अहोरात्र कधी जरी झोपलो तरी कंप्लीट मी सकाळी 5:45ला उठून कंप्लीट 6:30ला वर्कआउटला आपल्या क्रीडा संकुलनला येऊन कुठल्याही पद्धतीचा आळस न करता मी करतोय सर आपलं खरंच खूप धन्यवाद। आणि अशी जनता आहे की आळस करतात, अशा जनतेला आपण काय सांगणार? आरोग्य संपत्ती ही सर्वश्रेष्ठ आहे। मी सर्व तमाम माझ्या मित्र आणि भगिनींना आवाहन करतो की हा जीवनाचा एक खूप मोठा संघर्ष आहे आपल्यासाठी, आपलं आरोग्य आपली जबाबदारी। तर मी सगळ्यांना आवाहन करतो कुठल्याही गोष्टीचा आळस न करता आपण सर्वांनी सकाळी उठून व्यायाम करावा, चांगला आहार घ्यावा आणि चांगले आरोग्य संपत्ती कमावी। ओके, थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद।